मित्रो नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे आणि माझ्यासोबत तुम्ही शिकत आहात इंग्लिश ग्रामर. मित्रो, आज आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस का शिकायचा. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस शिकण्याचं पहिलं कारण म्हणजे परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर वाक्य येतात. एका व्हॉइसमधून वाक्य दुसऱ्या व्हॉइसमध्ये बदलण्यासाठी सांगतात किंवा वाक्य कोणत्या व्हॉइसमध्ये आहे हे ओळखण्यासाठी सांगतात. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस शिकण्याचं दुसरं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करण्यात येतो. जेव्हा आपल्याला कर्त्याचा उल्लेख करायचा नसतो किंवा जेव्हा कर्ता जास्त महत्त्वाचा नसतो किंवा जेव्हा कर्ता सर्वांनाच माहीत असतो, अशा वेळी पॅसिव्ह व्हॉइस वापरण्यात येतो. आज आपण फक्त परीक्षेमध्ये ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर कोणत्या प्रकारची वाक्य येतात ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या पाठामध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल ते पाहूयात. या पाठामध्ये आपल्याला खालील 5 बाबी शिकायला मिळतील. प्रथम आपण ॲक्टिव्ह व पॅसिव्ह वाक्याची रचना कशी असते ते पाहणार आहोत. त्यानंतर ॲक्टिव्हमधील क्रियापदानुसार टू बीची कोणती रूपे पॅसिव्हमध्ये घ्यावायचे असतात ते आपल्याला कळेल. क्रियापदाची V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल रूपे कशी तयार होतात, त्याचबरोबर ती कोणती रूपे आहेत तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह आपल्याला या ठिकाणी कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर प्रोनाऊनची सब्जेक्ट म्हणून येणारी रूपे व ऑब्जेक्ट म्हणून येणारी रूपे आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळतील. चला तर मग प्रत्यक्ष वळूया आपल्या आजच्या अभ्यास विषयाकडे, तो म्हणजे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. मित्र हो, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण ॲक्टिव्ह व पॅसिव्ह या शब्दांचे अर्थ समजावून घेऊया. ॲक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम किंवा सक्रिय, तर पॅसिव्ह म्हणजे अकार्यक्षम किंवा निष्क्रिय. म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता कार्यक्षम असतो किंवा कृती करतो, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता कृती करत नाही तर निष्क्रिय असतो. आपण इंग्लिश वाक्यरचना या पाठामध्ये सब्जेक्टचे 2 अर्थ पाहिलेले आहेत. पहिला अर्थ म्हणजे कर्ता आणि दुसरा अर्थ म्हणजे चर्चेचा विषय. मित्र हो, कर्ता म्हणजे कृती करणारा. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट हा कर्ता असतो, परंतु पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट हा कर्ता नसतो, तर तो चर्चेचा विषय असतो. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्टची फक्त चर्चा केलेली असते. ती कशा प्रकारे होते हे आपण पुढे पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला माहीतच आहे की व्हॉइसचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस व दुसरा प्रकार म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. पहा, ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. रवी रोट अ लेटर. या ठिकाणी रवी हा कर्ता आहे, रोट हे क्रियापद आहे व अ लेटर हे कर्म आहे, याच्यावर क्रिया होते, ऑब्जेक्ट आपण याला म्हणतो. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे ऑब्जेक्ट सुरुवातीला आलेलं आहे. आता इथे याच्यावर क्रिया झालेली आहे ॲक्टिव्हमध्ये, आणि पॅसिव्हमध्ये त्या क्रियेचीच माहिती दिलेली आहे. या ठिकाणचं ऑब्जेक्ट या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट होतं, परंतु हे क्रिया करतं का नाही, कारण याच्यावर अगोदर क्रिया झालेली आहे. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे जे सब्जेक्ट आहे अ लेटर हा आहे चर्चेचा विषय, याची माहिती या वाक्यात दिलेली आहे आणि म्हणून त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. मराठीमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसला कर्तरी प्रयोग म्हणतात आणि पॅसिव्ह व्हॉइसला कर्म कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्म कर्तरी म्हणजे कर्म सुरुवातीला येतं आणि ते कर्ता होतं, परंतु या ठिकाणी आपण कर्म सुरुवातीला येतं आणि ते चर्चेचा विषय होतं, त्याच्याविषयी माहिती दिलेली असते असं म्हणूयात. म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट हा पॅसिव्ह असतो. सर्वप्रथम आपण पाहूयात की ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह करता येते आणि पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइस करता येते. आजच्या या पाठामध्ये आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करायचे हे शिकणार आहोत, परंतु यामध्ये देखील फक्त ॲफर्मेटिव्ह वाक्याचे पॅसिव्ह कसे होते हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. आणि इतर वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य किंवा नकारात्मक वाक्य, हे वाक्य आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर पॅसिव्हचे ॲक्टिव्ह कसे करायचे हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करायचे हे पाहणार आहोत.
चला तर मग वळूया प्रत्यक्ष ऍक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करायचे या भागाकडे. मित्रो, प्रत्यक्ष ऍक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करायचे हे पाहण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह वाक्याची रचना समजून घेऊया. या ठिकाणी SVO अशी रचना दिलेली आहे. ऍक्टिव्ह वाक्यात 3 घटक असतात. ते 3 घटक कोणते आहेत? रवी प्लांटेड अ ट्री, हे ते 3 घटक आहेत. आणि या घटकांना आपण काय म्हणतो? रवीला S म्हणतो, प्लांटेडला V म्हणतो आणि अ ट्रीला O आपण म्हणतो. तर S म्हणजे काय? S म्हणजे सब्जेक्ट, म्हणजेच कर्ताच, म्हणजे कृती करणारा. V म्हणजे क्रियापद, वर्ब. तर O म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म, ज्याच्यावर कृती झालेली आहे असा हा घटक असतो. अशा प्रकारे ऍक्टिव्ह वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असे हे 3 घटक असतात. सब्जेक्ट हा कृती करतो, वर्ब हे कृती दर्शवितं आणि ऑब्जेक्ट हे असा घटक असतं ज्याच्यावर कृती झालेली असते. अशा प्रकारे ऍक्टिव्ह वाक्याची रचना आपण पाहिलेली आहे. आता आपण पॅसिव्ह वाक्याची रचना पाहूयात. पॅसिव्ह वॉइस वाक्याच्या रचनेमध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला आलेलं असतं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आलेलं असतं, त्यानंतर बीचं रूप, त्यानंतर V3 आणि त्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट अशी पॅसिव्ह वॉइस वाक्याची रचना असते. मित्रो, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब HV आणि बाय प्लस सब्जेक्ट हे 2 घटक कंसात दिलेले आहेत, कारण हे ऐच्छिक आहेत, वाक्याच्या गरजेनुसार हे येतात. बऱ्याच पॅसिव्ह वाक्यामध्ये हे 2 घटक तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणून सर्वात महत्त्वाचे घटक आहेत ऑब्जेक्ट, म्हणजे पॅसिव्हचा हा सब्जेक्ट असतो, आणि बी आणि V3, बीचं रूप आणि V3 हे पॅसिव्हचे किंवा पॅसिव्ह क्रियापदाचे मुख्य घटक आहेत. या ठिकाणी पॅसिव्ह वर्ब दिलेला आहे. पॅसिव्ह वर्बची रचना आहे बी, म्हणजेच बीचं रूप प्लस V3. तर ऍक्टिव्ह वॉइसच्या मदतीने पॅसिव्ह वॉइसची रचना कशी होते ते आपण समजून घेऊयात. या ठिकाणी एक ऍक्टिव्ह वाक्य आपण घेतलेलं आहे, रवी प्लांटेड अ ट्री, याची रचना आहे SVO. आता सर्वप्रथम काय होतं पॅसिव्ह वॉइसमध्ये कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट सुरुवातीला येते. हे ऑब्जेक्ट सुरुवातीला जाईल. दुसरा घटक म्हणजे कर्ता, ऍक्टिव्ह मधील सब्जेक्ट शेवटी जातो, त्यापूर्वी बाय लागते. हा रवी शेवटी जाईल आणि त्यापूर्वी बाय लागेल. त्यानंतर काय होतं, क्रियापदाच्या काळानुसार बीचे रूप व V3 येते. क्रियापदाच्या काळानुसार या ठिकाणी ईडी लागलेलं क्रियापद आहे, त्यापूर्वी हेल्पिंग वर्ब नाही, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आहे, म्हणजेच बीचं रूप पास्ट टेन्स मध्ये येईल. वाज किंवा वेअर अ ट्री नुसार या ठिकाणी वाज येईल आणि याचं V3 हेच आहे, म्हणजे काय होईल, अ ट्री वॉज प्लांटेड असं होईल. म्हणजे पॅसिव्ह वाक्य कसं झालेलं आहे, अ ट्री वॉज प्लांटेड बाय रवी. अशा प्रकारची पॅसिव्ह वॉइसची रचना आहे. आता आपण वळणार आहोत प्रत्यक्ष ऍक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावायचे या भागाकडे. सर्वप्रथम वाक्याचा कर्ता, क्रियापद व कर्म ओळखावे. हे प्रत्यक्ष तुम्ही करायचं आहे, म्हणजेच वाक्याचा SVO सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आपल्याला ओळखायचा आहे. आपण या ठिकाणी एक ऍक्टिव्हचं वाक्य घेतलेलं आहे, राम ब्रोक अ कप. याचा सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आपण ओळखू. राम हा सब्जेक्ट आहे, ब्रोक हे त्याचं वर्ब आहे व अ कप हे त्याचं ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर काय करायचं आहे, कर्माने पॅसिव्ह वाक्याची सुरुवात करावी. या ठिकाणी अ कप हे कर्म आहे, याने आपण पॅसिव्ह वाक्याची सुरुवात करावी. आपण कर्म सुरुवातीला घेतलेला आहे, ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलेला आहे. त्यानंतर कर्मानंतर मुख्य क्रियापदाच्या काळानुसार बीचे रूप घ्यावे. मुख्य क्रियापदाचा काळ ब्रोक असा आहे, म्हणजे भूतकाळ आहे, भूतकाळानुसार आपल्याला बीचं रूप घ्यावं लागेल. आणि त्यानंतर बी नंतर मुख्य क्रियापद त्याच्या पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 रूपात घ्यावे. हे ब्रोक त्यानंतर V3 रूपात घ्यायचं आहे. तर बीची रूपे कोणकोणती आहेत ती अगोदर आपण पाहूयात. त्यानंतर V3ची काही रूपे आपण उदाहरणादाखल या ठिकाणी घेतलेली आहेत ती पाहूयात. चला तर मग आपण बीची क्रियापदानुसार पॅसिव्ह वाक्यामध्ये येणारी रूपे कोणती आहेत ती पाहूयात. या ठिकाणी पॅसिव्हची रचना घेतलेली आहे, बीचे रूप प्लस V3 म्हणून. हे दोन्ही आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी काय घेतलेलं आहे, ऍक्टिव्ह मधील मुख्य क्रियापद आणि पॅसिव्ह मध्ये त्याच्यासाठी येणारे बीचे रूप. पॅसिव्ह मध्ये
या मुख्य क्रियापदासाठी बीचे रूप येतं. या ठिकाणी काय आहे पहा, ॲक्टिव्ह मधील मुख्य क्रियापदाच्या काळानुसार पॅसिव्ह मध्ये बीचे रूप येते. मुख्य क्रियापदाच्या काळानुसार बीचं रूप पॅसिव्ह मध्ये येईल. तर हे काळ कोणते आहेत? या ठिकाणी फक्त 5च काळ आपल्याला शिकण्याची गरज आहे. ते कोणते आहेत पहा, क्रमाने एक एक आपण काळ पाहिलेला आहे. पहा, वर्तमान काळ म्हणजे मुख्य क्रियापद वर्तमान काळात आहे की नाही पाहायचं. वर्तमान काळ असल्यास कोणती रूपे येतील हे पाहणारच आहोत आपण. त्यानंतर दुसरा काळ आहे तो म्हणजे पास्ट टेन्स भूतकाळ. मुख्य क्रियापद भूतकाळात असेल तर कोणती बीची रूपे घ्यायची ते पाहणार आहोत आपण. हे इतकेच काळ आहेत. नंबर 3रा काळ आहे मॉडेल ऑक्झिलरी. मित्र हो, मॉडेल ऑक्झिलरीज तुम्हाला माहीत आहेत, आपण नंतर ते शिकणारच आहोत. विल, शाल हे 2 मॉडेल ऑक्झिलरीज आपण फ्युचर टेन्ससाठी वापरतो. त्याचबरोबर कॅन, कुड, मे, माईट वगैरे अशी इतरही मॉडेल ऑक्झिलरी आहेत. आणि त्यानंतर मेन वर्ब येतं. हा एक काळ आपण समजतो. या ठिकाणी या क्रियापदाचा काळ कोणता असतो मॉडेल ऑक्झिलरी आल्यानंतर ते देखील आपण पाहणार आहोत. 4था काळ आहे तो म्हणजे चालू काळ, कंटिन्युअस टेन्स. सर्वच काळामधील कंटिन्युअस टेन्सची रचना एकच आहे. त्यामध्ये बीचं रूप येतं आणि त्याला आयएनजी लागलेलं असतं. हे देखील आपण पाहणार आहोत. 5वा काळ आहे पूर्ण काळ, परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्समध्ये हॅवचं रूप येतं आणि त्यानंतर V3 येतं. हे देखील आपण पाहणार आहोत. हे फक्त 5 काळ पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अप्लाय होतात आणि म्हणून हे 5 काळच लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा, पॅसिव्ह वर्ब घेतलेला आहे बीचं रूप प्लस V3. V3 साठी राईटचं V3 या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. रिटर्न अशा प्रकारे V3 असतं. या ठिकाणी अगोदर आपण बीची रूपे पाहू, त्यानंतर आपण क्रियापदाची 3 रूपे पाहणारच आहोत. पहा, सर्वप्रथम वर्तमान काळामध्ये जर वाक्य असेल तर क्रियापद हेल्प किंवा हेल्प सारखं असेल त्यावेळी पॅसिव्हच्या कर्त्यानुसार ॲम किंवा इज किंवा आर आपल्याला घ्यावं लागेल. किंवा हेल्प्ड असं ईडी लागलेलं किंवा भूतकाळात जर मुख्य क्रियापद असेल तर पॅसिव्ह करताना त्यासाठी बीचं रूप वाज किंवा वेअर कर्त्यानुसार आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी विल किंवा शाल किंवा कॅन किंवा मे आणि त्यानंतर राईट असं आपण घेतलेलं आहे. हे सर्व मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. त्यानंतर येणारं हे क्रियापद हे काळविरहित असतं. म्हणून जेव्हा आपण पॅसिव्ह करतो त्यावेळेस हे मॉडेल ऑक्झिलरीज जशाच्या तसं घ्यायचं आहे. या ठिकाणी त्याला मॉडेल म्हटलं आहे आपण. आणि त्यानंतर हे काळविरहित असल्यामुळे टू बीचं मूळ रूप या ठिकाणी येईल. काळ नसलेलं टू बीचं रूप म्हणजे बी या ठिकाणी येईल. अशा प्रकारे वर्तमान काळ आणि भूतकाळात जर क्रियापद असल्यास ही रूपे आपल्याला वापरायची आहेत. त्याचबरोबर चालू काळात जर क्रियापद असेल, चालू काळ म्हणजे कंटिन्युअस टेन्स म्हणजे क्रियापदाला आयएनजी लागलेलं असतं आणि त्याच्यापूर्वी बीची रूपे आलेली असतात. अशा प्रसंगी काय करायचं, क्रियापदाला आयएनजी लागल्यामुळे बी घ्यायचं आणि त्याला आयएनजी लावायचं म्हणजे बीइंग घ्यायचं आणि त्यापूर्वी हे जे कोणतं बीचं रूप येईल ते जशाच्या तसं म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइसमधील कर्त्यानुसार थोडाफार संख्येनुसार त्याच्या बदल होईल ते रूप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता पुढील काळ पाहूया आपण. पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट टेन्स मध्ये जर मुख्य क्रियापद असेल तर त्याच्यापूर्वी हॅवचं रूप आलेलं असेल. या ठिकाणी रिटर्न असं आपण रूप घेतलेला आहे. मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रियापदाची V3 रूपे आणि क्रियापदाची भूतकाळी रूपे बऱ्याच क्रियापदाची सारखीच असतात आणि म्हणून हे V3 आहे की भूतकाळी रूप आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या अगोदर हॅवचे रूप आहे का ते पाहावं. हॅवचं रूप त्याच्या अगोदर असेल तर ते क्रियापद V3 रूपामध्ये असतं कारण त्याचा काळ परफेक्ट टेन्स असतो. परफेक्ट टेन्सची रचनाच आहे हॅवचं रूप प्लस V3. अशा प्रसंगी V3 मुख्य क्रियापदाचं असल्यामुळे इथं बीचं सुद्धा V3 येतं म्हणजे बीन येतं आणि त्याच्यापूर्वी हॅवचं जे रूप असेल ते पॅसिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानुसार. मी पुन्हा पुन्हा पॅसिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानुसार म्हणतो कारण पॅसिव्ह व्हॉइसचा कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज येईल आणि इतर कर्ते असतील पॅसिव्ह व्हॉइसचे तर वर्तमान काळामध्ये हॅव येईल. म्हणून पॅसिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानुसार हे रूप घ्यायचं आहे. हॅवचा हॅज होऊ शकेल किंवा हॅजचा हॅव होऊ शकेल ते पॅसिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानुसार. आता आपण बीची रूपे पाहिलेली आहेत. बीच्या रूपामध्ये पहा ॲम, इज, आर, वाज, वेअर, मॉडेल प्लस बी किंवा बीइंग किंवा बीन ही इतकीच बीची रूपे आहेत. ही रूपे जर तुम्हाला दिसली आणि त्यानंतर V3चं रूप असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. असा पटकन पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला परीक्षेमध्ये ओळखता येईल. आता आपण पाहूया क्रियापदाची V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल रूपे. मित्रो, या ठिकाणी आपण काही क्रियापदाची उदाहरणासाठी
यादी घेतलेली आहे। पहा पहिलं क्रियापद आहे वर्क, वर्कड आणि वर्कड। पहा या ठिकाणी वर्तमानकाळी रूप, भूतकाळी रूप आणि पास्ट पार्टिसिपल रूप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। पहा या ठिकाणी ईडी लागले याला आणि याला देखील ईडी लागलेला आहे। पुढचं क्रियापद पहा हेल्प, हेल्प्ड आणि हेल्प्ड या ठिकाणी देखील तसंच आहे। मित्रो अशा प्रकारे भूतकाळ आणि पास्ट पार्टिसिपल सारखंच असणारी क्रियापदे खूप आहेत, त्यांना रेग्युलर व्हर्ब्स म्हणतात। या क्रियापदांचा विशेष अभ्यास करण्याची गरज नाही, परंतु पुढचं क्रियापद पहा सी, सॉ, सीन। या ठिकाणी भूतकाळी रूप सॉ आहे आणि पास्ट पार्टिसिपल किंवा V3 रूप सीन झालेलं आहे। अशी क्रियापदे कमी आहेत, परंतु सुदैवाने यांची यादी नेटवर आपल्याला उपलब्ध आहे किंवा वेगवेगळ्या व्याकरणाच्या पुस्तकांमध्ये देखील आपल्याला उपलब्ध आहे। आपण अभ्यास करून ही क्रियापदाची रूपे पाठ करू शकता आणि अशा प्रकारे पॅसिव्हाइज करण्यासाठी किंवा परफेक्ट टेन्स वापरण्यासाठी आपण ही क्रियापदाची रूपे वापरू शकता। आपण राहिलेल्या क्रियापदाची रूपे पाहूया। गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटन, नो, न्यू, नोन, स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, स्टील, स्टोल, स्टोलन, स्टिंग, स्टंग, स्टंग, सिंग, sang, sung, शट, 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 कट, 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 रीड, रेड, रेड। मित्रो पहा हे 3 क्रियापदे वेगळी आहेत। पहा या ठिकाणी शट, शट, शट तेच रूप तिन्ही रूपामध्ये आलेलं आहे। त्याचबरोबर कट, कट, कट तेच रूप या ठिकाणी देखील आलेलं आहे। मित्रो अशी देखील काही क्रियापदे आहेत, ती देखील आपण ओळखून त्यांचा अभ्यास केला पाहिजे। परंतु हे शेवटचं क्रियापद पहा या ठिकाणी देखील READ, READ आणि READ असं सारखंच रूप दिसतं, परंतु मित्र हो या 2 रूपांचा उच्चार वेगळा आहे, हे लक्षात ठेवा। रीड, रेड याला रेड म्हणतात आणि रेड अशा प्रकारे ही क्रियापदांची रूपे आहेत। यांची नेटवर किंवा इतर व्याकरणाच्या पुस्तकांमध्ये जी यादी आहे ती पुन्हा पुन्हा वाचा, जेणेकरून तुमच्या पॅसिव्ह वॉइस मधील किंवा परफेक्ट टेन्स मध्ये चुका होणार नाहीत। तर आता आपण वळूया आपल्या पूर्वीच्या वाक्याकडे। आपण हे वाक्य अर्धवटच सोडलं होतं आणि अशा प्रकारे हे ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतलेला आहे। त्यानंतर काय या ठिकाणी सांगितलेलं आहे, कर्मानंतर मुख्य क्रियापदाच्या काळानुसार बीचे रूप घ्यावे। आता मुख्य क्रियापदाचा काळ कोणता आहे, भूतकाळ आहे आणि या सब्जेक्ट नुसार आपल्याला मुख्य क्रियापदाचं बीचं रूप घ्यावं लागेल। त्याचबरोबर नंतर त्याचं V3 देखील होईल। तर याचं बीचं रूप आणि V3 कोणतं येतंय ते आपण पाहूयात। पहा बीचं रूप वाज आलेलं आहे आणि V3 त्याचं ब्रोकन झालेलं आहे, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन। आणि त्यानंतर काय करायचंय, शेवटी बाय व ऍक्टिव्ह मधील करता घ्यावा। हा राम जो करता आहे तो शेवटी जाईल आणि त्याच्यापूर्वी बाय लागेल। अशा प्रकारे आपलं राम ब्रोक अ कप या वाक्याचे पॅसिव्ह काय झालेले आहे, अ कप वॉज ब्रोकन बाय राम। अशा प्रकारे हे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह झालेले आहेत। मित्र हे इतकेच नियम आहेत, हे चांगल्या प्रकारे व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचा, पुन्हा पहा हे वाक्य कसं होतं। आपण आणखी बरेच उदाहरणं पाहणार आहोत काळानुसार। चला तर मग आपण पुढील उदाहरणांकडे वळूयात। पहा या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मधील आपण वाक्य घेतलेलं आहे ऍक्टिव्ह मध्ये। ही बायज अ बुक या ऍक्टिव्ह वाक्याचे आपण आता पॅसिव्ह करूया। या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे, बायज हे वर्ब आहे, अ बुक हे ऑब्जेक्ट आहे। सर्वप्रथम काय होईल, ऍक्टिव्ह मधील ऑब्जेक्ट हे सुरुवातीला जाईल पॅसिव्ह मध्ये, त्यानंतर ऍक्टिव्ह मधील सब्जेक्ट हा शेवटी जाईल, त्याचं रूप बदललेलं आहे। या ठिकाणी ही आहे, इथे हिम झालेला आहे, का झालेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत। आणि या सब्जेक्ट पूर्वी बाय लागतो आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप बदलतं, त्यामध्ये बाय, बायज हे वर्तमान काळामध्ये क्रियापद आहे, त्यानुसार बीचं रूप येईल आणि त्यानंतर V3 येईल। पहा बीचं रूप आणि V3 पॅसिव्ह मध्ये आवश्यक असतं। अगोदर बीचं रूप येईल, पॅसिव्ह वर्बची रचना इथे घेतलेली आहे आपण, त्यानंतर V3 येईल। काय येतं पहा, बीचं रूप इज आलेलं आहे आणि V3 बॉट आलेला आहे। अशा प्रकारे ही बायज अ बुकचं अ बुक इज बॉट बाय हिम असं झालेलं आहे। आणखी एक उदाहरण पाहूया। या ठिकाणी आय एम रीडिंग अ स्टोरी असं ऍक्टिव्ह वाक्य आहे, त्याचं SVO आपण घेतलेलं आहे। इथे हेल्पिंग वर्ब आलेला आहे। हेल्पिंग वर्बचा नियम काय होतो तो आपल्याला आता या ठिकाणी पाहायचा आहे। सर्वप्रथम काय होईल, ऑब्जेक्ट सुरुवातीला जाईल, अ स्टोरी ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलाय आपण, त्यानंतर सब्जेक्ट शेवटी जाईल, त्यानंतर काय होतं
हेल्पिंग व्हर्ब हे जशाच्या तसं खाली येतं, जशाच्या तसं आपण म्हणतो, परंतु या ठिकाणी सब्जेक्ट आय आहे आणि या ठिकाणी सब्जेक्ट स्टोरी आहे आणि या सब्जेक्टनुसार ते बदलेल. त्याचा काळ नाही बदलणार, परंतु सब्जेक्टनुसार त्याचं रूप बदलेल. म्हणूनच पहा ॲम जशाच तसं खाली आले, परंतु त्याचं इज झालंय. त्यानंतर रीडिंगमध्ये 2 घटक येतील. कोणते 2 घटक येतात? बीचं रूप आणि V3 असे 2 घटक येतील. रीडिंगला ING लागलंय म्हणून बीचं रूप कोणतं येईल? बीला ING लागलेलं बीइंग. आणि त्यानंतर रीडचं पास्ट पार्टिसिपल रूप रेडच आहे. रीड असंच स्पेलिंग आहे त्याचं, परंतु रेड बी अशा प्रकारे रेड या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून आय ॲम रीडिंग अ स्टोरीचं पॅसिव्ह सेंटेन्स कसं झालेलं आहे? अ स्टोरी इज बिईंग रेड बाय मी. आणखी एक उदाहरण पाहूया. राम हॅज प्लॅन्टेड अ ट्री असं वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी त्याचे SVO काढलेले आहेत, मराठीमध्ये देखील अर्थ लिहिलेले आहेत. सर्वप्रथम ऑब्जेक्ट सुरुवातीला जाईल. पहा ऑब्जेक्ट सुरुवातीला गेलं, त्याचं कॅपिटल लेटरमध्ये सुरुवात झालेली आहे अ ट्री. त्यानंतर सब्जेक्ट शेवटी गेलेला आहे, त्यापूर्वी बाय देखील लागलेला आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब जसं तसं खाली आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी हे V3 मध्ये आहे. पुन्हा एकदा पहा, हे क्रियापद V3 मध्ये आहे. कशामुळे? कारण त्याच्या अगोदर हॅज आलेला आहे, हॅवचं रूप आलेलं आहे. म्हणून V3 मध्ये जर मुख्य क्रियापद असेल तर बीचं रूप कोणतं येतं? बिन येतं. अशा प्रकारे बिन आलेलं आहे आणि V3 रूप त्याचं तेच आहे. म्हणून राम हॅज प्लॅन्टेड अ ट्रीचं काय झालेलं आहे? अ ट्री हॅज बीन प्लॅन्टेड बाय राम. आणखी उदाहरण पाहूया. राज विल प्लॅन्ट अ ट्री असं वाक्य आहे. याचा SVO घेतलेला आहे. या ठिकाणी देखील हेल्पिंग वर्ब आहे, परंतु हेल्पिंग वर्ब विल आलेला आहे. याला फ्युचर टेन्स म्हणतो आपण, परंतु याला आपण या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी म्हणूया. कारण इतरही मॉडल ऑक्झिलरी असतात ते या विल किंवा शाल प्रमाणेच वागतात. म्हणून सर्वप्रथम काय होईल? ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल, त्यानंतर सब्जेक्ट शेवटी जाईल, त्यापूर्वी बाय देखील लागेल. त्यानंतर हेल्पिंग वर्ब जशाच्या तसं खाली येईल, ते आलेलं आहे. त्यानंतर बीचं रूप व V3 प्लॅन्ट असं आलेलं आहे. याला याचा काळ याच्यात आला आहे, म्हणून हे याचं बीचं रूप बीच आहे. म्हणून बी येईल यासाठी, कारण काळविरहित रूपा क्रियापद आहे हे. आणि त्यानंतर प्लॅन्टेड असं होईल. पहा बी आणि V3चं रूप आपल्याला घ्यायचं आहे. पहा, अ ट्री विल बी प्लॅन्टेड बाय राज असं हे पॅसिव्ह वाक्य झालेलं आहे. आणखी एक उदाहरण आपण घेऊया. या ठिकाणी कॅन वापरलेला आहे. राज कॅन प्लॅन्ट अ ट्री आणि या ठिकाणी SVO घेतलेला आहे. HV म्हणजे हेल्पिंग वर्ब, कॅन हे हेल्पिंग वर्ब म्हणून येतं. आता याचं कसं होईल? ॲक्टिव्ह वाक्यातील ऑब्जेक्ट सुरुवातीला जाईल, म्हणून अ ट्री सुरुवातीला घेतल्या आपण. राज हे शेवटी जाईल, परंतु त्यापूर्वी बाय देखील लागेल. त्यानंतर हेल्पिंग वर्ब जशाच तसं खाली येईल, कॅन जशाच तसं खाली येईल. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी हे काळविरहित रूप असल्यामुळे याच्यासाठी बीच येईल आणि या ठिकाणी V3 येईल. पहा, बी आणि V3 घ्यायचं आहे आपल्याला. बी प्लॅन्टेड, अ ट्री कॅन बी प्लॅन्टेड बाय राज. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह केलेले आहे. आता आपण आणखी काही बदल होतात ॲक्टिव्हचे पॅसिव्ह होताना ते पाहूयात. या ठिकाणी एक वाक्य घेतलेलं आहे आपण, ही हेल्प्ड मी. त्याचा सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद कर्म दिलेलं आहे. आता याचं पॅसिव्ह कसं होतं ते आपण फास्ट पाहूया. ऑब्जेक्ट सुरुवातीला जातं, सब्जेक्ट शेवटी जातो, क्रियापदामध्ये बीचं रूप प्लस V3 येतं आणि या सब्जेक्ट पूर्वी बाय येतं. अशा प्रकारे आपण हे फास्ट वाक्य ॲक्टिव्हचं पॅसिव्ह केलेलं आहे. परंतु आणखी काही बदल यामध्ये होतात. ते कोणते बदल आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. पहा, कर्त्याच्या ठिकाणी आलेले सर्वनाम हे कर्तरी रूपात येते. पहा, या ठिकाणी मी आलेलं आहे. मी वॉज हेल्प्ड बाय ही. हे वाक्य एवढं योग्य वाटत नाही. पॅसिव्ह झालंय परंतु योग्य वाटत नाही, कारण हे रूप चुकीचं आहे. म्हणून कर्त्याच्या ठिकाणी आलेले सर्वनाम हे कर्तरी रूपात यायला पाहिजे. हे जे रूप आहे हे सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये यायला पाहिजे. तर तो सब्जेक्टिव्ह फॉर्म कोणता आहे? पहा, मीचं आय झालंय. आणि आणखी एक बदल होतो तो म्हणजे कर्माच्या ठिकाणी आले सर्वनाम हे कर्मणी रूपात यायला पाहिजे. तर कर्मणी रूप कोणतं आहे? पहा, या हिचं हिम झालेलं आहे, मीचं आय झालेलं आहे, हिचं हिम झालेलं आहे. आणि आता आय वॉज हेल्प्ड बाय हिम हे योग्य वाक्य झालेलं आहे. तर हे
कर्तरी आणि कर्मणी रूप कोणते आहेत ते आपण पाहूयात. ऍक्टिव्हचे पॅसिव्ह होताना सर्वनामात होणारे बदल या ठिकाणी आपण घेणार आहोत. सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. या ठिकाणी 2 वाक्य आपण घेतलेले आहेत. ऍक्टिव्ह वाक्य आहे आय हेल्प्ड हर आणि त्याचं पॅसिव्ह केलेलं आहे शी वॉज हेल्प्ड बाय मी. या ठिकाणी सुरुवातीला आलंय म्हणून आय झालंय आणि इथं शेवटी गेलंय म्हणून त्याचं मी झालंय. इथे सुरुवातीला आलंय म्हणून शी झालंय आणि शेवटी गेल्यामुळे तेच सर्वनाम आहेत. या ठिकाणी शेवटी असल्यामुळे हर झालंय. तर हे कोणकोणते बदल होतात ते आपण पाहूया. कर्त्याच्या ठिकाणी आले सर्वनाम कर्तरी रूपात येते. ते प्रोनाउन कर्तरी रूपात कसं येतं ते आपण पाहू. या ठिकाणी प्रोनाउन्स घेतलेले आहेत, त्याचे मराठी अर्थ देखील आहेत. आय, वी, ही, शी, दे, यू व इट ही सब्जेक्टिव्ह फॉर्ममधील म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी येणारी किंवा कर्तरी रूपामधील प्रोनाउनची रूपे आहेत. जर या ठिकाणी ही आली तर अशा प्रकारे येतील. तर कर्मणी रूपात म्हणजे क्रियापदाच्या अगोदर आली तर या रूपात येतील ही सर्वनाम आणि क्रियापदाच्या नंतर म्हणजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आली तर कोणत्या रूपात येतील कर्माच्या ठिकाणी आले सर्वनाम कर्मणी रूपात येते. आता या ठिकाणी आय आलंय आणि त्याचं पॅसिव्ह करायचं झालं तर त्याचं मी होईल, वीचं अस होईल, हीचं हिम होईल, शीचं हर होईल, देचं देम होईल, यूचं यू होईल आणि इटचं इट होईल. हे असं का होईल? कारण पॅसिव्हमध्ये क्रियापदाच्या नंतर हे येतं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये येतं. म्हणून जेव्हा या ठिकाणी ही प्रोनाउन्स येतील ती ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये असतील आणि ती या रूपामध्ये येतील. अशा प्रकारे जर क्रियापदाच्या अगोदर आली तर या रूपामध्ये लिहायचे आहेत, क्रियापदाच्या नंतर आली तर या ठिकाणी या रूपामध्ये लिहायचे आहेत. त्याचे मराठी अर्थ देखील आपण दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे अर्थ पुन्हा एकदा पाहू शकता. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावायचे आणि टू बीची रूपे, प्रोनाउन्सची रूपे आणि क्रियापदाची 3 रूपे देखील पाहिलेली आहेत. आपण आता एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूयात. मित्र हो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही ॲक्टिव्हिटी करू शकता आणि अशा प्रकारे अगोदर त्याचा SVO काढा आणि मागे शिकलेल्या नियमानुसार ही ॲक्टिव्हिटी करा. तर मित्र हो, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. त्याचबरोबर ॲक्टिव्हमधील क्रियापदानुसार पॅसिव्हमध्ये टू बीची कोणती रूपे येतात हे देखील आपण पाहिलेले आहे. आणि यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मुख्यत्वे केवळ 5 प्रकारचे काळच ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये येतात. ते 5 काळ म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ व मॉड्यूल ऑक्झिलरी प्लस वर्ब हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण हे देखील पाहिलेलं आहे की वाक्याच्या सुरुवातीला जर प्रोनाउन सब्जेक्ट म्हणून आलं तर ते कोणत्या रूपात येतं आणि क्रियापदाच्या नंतर ते आलं तर ते कोणत्या रूपात येतं. अशा प्रकारे आपण प्रोनाउनची रूपे देखील पाहिलेली आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस हा परीक्षेमध्ये हमखास येणारा आणि सतत येणारा आणि सर्वात सोपा प्रकार तुम्ही स्वतःचा पक्का करून ठेवा. कारण बरेच प्रश्न केवळ व्हॉइस ओळखण्यासाठी असतात आणि व्हॉइस कसा ओळखायचा, पॅसिव्ह व्हॉइस ओळखण्यासाठी त्यामध्ये बीचं रूप आहे की नाही पाहायचं आणि त्यानंतर V3चं रूप आहे की नाही ते पाहायचं. हे दोन्ही असतील तर तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. हे आपण पटकन ओळखू शकाल. त्याचबरोबर ॲक्टिव्ह व्हॉइसची रचना SVO असते. पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेमध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला येतं, त्यानंतर B + V3 येतं, त्यानंतर सब्जेक्ट येतो, त्यापूर्वी बाय येतं. अशा प्रकारची रचना आपण पाहिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, या व्हिडिओला लाईक करा, कसा वाटला त्याविषयी कॉमेंट करा, आपल्या मित्रांना देखील हे कळू द्या आणि सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं असल्यास त्या सबस्क्राईब बटनाच्या उजव्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते दाबा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लागलीच कळतील, त्याच्या सूचना मिळतील. तर मित्रो, भेटूया पुन्हा ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.